पानिपत झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। निवडणूक अवघ्या 2 महिन्यावर आलेली असताना अनेक घोषणा सुरू आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांच्या बँक खात्यात आर्थिक मदत देण्याची सुरुवात झाली आहे। लाखो महिलांच्या बँक खात्यात कालच 3000 रुपये जमा झाले। मताचं पीक कापण्यासाठी महायुती सरकारनं पेरणी सुरू केली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, स्वतःसाठी मतांची सोय करताना महाविकास आघाडीच्या मताची कापणी करण्याची व्यूहनीती देखील महायुतीनं आखल्याचं समजते। काय आहे महाविकास आघाडीची मत कापण्याचा प्लॅन, तोच या व्हिडिओमध्ये पाहू। त्यासाठी 3 महत्त्वाचे फॉर्म्युले तयार करण्यात आले आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरे, वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मदतीनं मतांची फाटाफूट करून निवडणूक जिंकण्याचे डावपेच महायुतीनं आखले असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलेलं आहे। लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभेला एकलाच चलोरीची भूमिका घेतली आहे। वंचितनं लोकसभेला स्वबळावर निवडणूक लढवली, पण 2019च्या तुलनेत त्यांना झालेलं मतदान खूप कमी आहे। वंचितला झालेल्या कमी मतदानाचा फायदा अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला झाला। वंचित भाजपची बी टीम असल्याची टीका विरोधक करतात। आता विधानसभेला मनसे वंचितला स्वबळावर लढवून सरकार विरोधी मतांचं विभाजन करण्याचा महायुतीचा प्लॅन आहे। निवडणूक जिंकण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो। तर महायुतीनं निवडणूक जिंकण्यासाठी तयार केलेल्या 3ऱ्या फॉर्म्युल्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येतात। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं जरांगे पाटलांनी सगळ्या 288 जागांवर उमेदवार जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे। त्यासाठी त्यांनी उमेदवाराची चाचपणीही सुरू केली आहे। जरांगे पाटलांनी सगळ्या मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार दिल्यास त्याचा फायदा होईल, असा महायुतीचा कयास आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा फॅक्टर महागात पडला। मराठ्यांचं प्राबल्य असलेल्या मराठवाड्यात भाजपचे सगळे उमेदवार पराभूत झाले। लोकसभेला सरकार विरोधी मतदान विरोधकांकडे गेलं, त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला। जरांगेंनी उमेदवार दिल्यास सरकार विरोधी मतं विभागली जातील आणि लोकसभेला मवियाला मिळालेला फायदा विधानसभेला मिळणार नाही, असा महायुतीच्या नेत्यांचा होरा आहे। तर मंडळी, महायुतीनं अशी फिल्डिंग लावली आहे। तर तुम्हाला काय वाटतं, खरोखर महायुतीचे फॉर्म्युले काम करतील का? ते कमेंट करून जरूर सांगा।